या व्हिडिओमध्ये पितरांसाठी तर्पणविधी करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या अगोदर कधीही तुम्ही तर्पण पितरांसाठी केलेलं नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही इझिली तर्पणविधी करू शकाल एवढी खात्री मी तुम्हाला देऊ शकते। तुमच्या मनात हे कसं करावं, काय करावं, मला समजलं नाही असा कोणताही प्रश्न उरणार नाही। इतक्या साध्या पद्धतीने मी सांगणार आहे। आपण आपल्या 3 पिढ्यांच्या पितरांपर्यंत हा तर्पणविधी करू शकतो। जसं की तुम्हाला समजा सासरे नाहीयेत तर तुमच्या सासऱ्यांसाठी, सासऱ्यांच्या वडिलांसाठी आणि त्यांच्या वडिलांसाठी। समजा आपण वडिलांसाठी करतोय, तुम्हाला वडील नाहीयेत तर मग अशा वेळेला वडिलांसाठी, त्यांच्या वडिलांसाठी आणि त्यांच्या वडिलांसाठी 3 पिढ्यांपर्यंत हा जो विधी आहे तो करायचा असतो। आणि जेव्हा आपल्याला पितृदोष लागत असतो तर तो सुद्धा 3 पिढ्यांपर्यंतचा पितृदोष आपल्याला लागत असतो। आणि जेव्हा आपण पिंडदान, तर्पणविधी हे करत असतो, ज्या काही सेवा करत असतो तर 3 पिढ्यांपर्यंतचे पितृ त्याचा स्वीकार करत असतात आणि या सेवेने 3 पिढ्यांपर्यंतचा पितरांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला मिळतो आणि 3 पिढ्यांपर्यंतच्या पितरांना सद्गती, मुक्ती आणि तृप्ती प्राप्त होत असते। त्याच्यामुळे हा जो विधी आहे ना तो आपण प्रत्येकाने आवर्जून करावा, कारण पितृदोषामुळे आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी असतील। तुम्ही उपाय करूनही, प्रयत्न करूनही तुम्हाला कशामध्ये यश येत नसेल, संतान प्राप्ती होत नाहीये, ट्रीटमेंट घेऊनही अनुभव येत नाहीये, रिझल्ट मिळत नाहीये, लग्न होत नाहीये, व्यवसाय चालत नाहीये, दरिद्री वाढत चाललेली आहे, कोणत्याच कामात यश येत नाही, अशा गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागत असेल, वारंवार या गोष्टी समोर येत असतील आणि प्रयत्न करूनही यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळत नसेल तर हा तर्पणविधी तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। आणि असं नाही की आता फक्त अक्षय तृतीया आहे, अक्षय तृतीयेला तर्पणविधी केला की झालं, असं नाही। तुम्ही अक्षय तृतीयेला, पितृपक्षामध्ये, वर्षश्राद्धाची जी तिथी असते वर्षातून जी येते आपल्या पितरांची त्या तिथीला, त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला या पद्धतीने तुम्ही तर्पणविधी पितरांसाठी करा, बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। तुमची अडलेली सगळी कामं जी आहेत ती मार्गी लागतील। हा तर्पणविधी करण्यासाठी दुपारी 12 ते 3 ही वेळ जी असते ती उत्तम असते। 12 ते 3 ही वेळ पितरांची सेवा, पितरांचं पूजन करण्यासाठी असते असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे 12च्या नंतरच हा तर्पणविधी जो आहे तो तुम्हाला तुमच्या पितरांसाठी करायचा आहे। तुमच्या घरामध्ये जिथे कुठे जागा आहे तिथे दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे। बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि आपल्या समोर एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्यावर एक ताम्हण ठेवायचं आहे, कोरडं ताम्हण ठेवायचं। एक पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा, स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा। या तांब्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला थोडेसे काळे तीळ, तांदूळ आणि जव, ज्याला साळी म्हटलं जातं, हे लागणार आहे। तांदूळ आपल्या घरातील घेतले तर चालतील पण ते अखंड असावेत आणि काळे तीळ व साळी म्हणजे ज्याला जव म्हटलं जातं हे तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल, तर ते तुम्ही आणायचं आहे। याच्यामध्ये हे 3 वस्तू थोड्या थोड्या टाकायच्या। त्यानंतर तर्पणविधी करण्यासाठी आपल्याला दर्भाची काडी सुद्धा लागते, तर दर्भाची काडी सुद्धा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानातच मिळून जाईल। आता बघा इथे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला दर्भाची काडी धरायची आहे। ती अशा पद्धतीने धरायची, उजव्या हाताची मूठ बांधायची आणि अंगठा जो आहे तो बाहेर काढायचा आणि या मुठीमध्ये दर्भाची काडी अशी ठेवायची की आपल्या अंगठ्यापर्यंत ती दर्भाची काडी येईल आणि आपला अंगठा खाली ताम्हणामध्ये झुकत्या दिशेला ठेवायचा आहे। जसं की आपण या हातावर पाणी टाकलं तर आपल्या अंगठ्याद्वारे दर्भाच्या काडीला स्पर्श करून ते पाणी खाली ताम्हणामध्ये पडेल, असं झुकत्या बाजूला करून अंगठा, आपला हात जो आहे तो आपल्याला ताम्हणाच्या वरती ठेवायचा आहे। डाव्या हातामध्ये ह्या सगळ्या वस्तू टाकलेला जो पाण्याचा तांब्या आहे तो धरायचा आहे। सुरुवातीला गणपतीचं स्मरण करायचं, गणपतीचं नाव घेऊन आपल्याला तुमचं जे आडनाव असेल तुमचं आडनाव आणि तुमच्या गोत्राचा उल्लेख करायचा आणि 3 पिढ्यातील पितरांना सद्गती मिळावी, त्यांच्या तृप्तीसाठी, त्यांच्या मुक्तीसाठी मी हा तर्पणविधी करत आहे, त्यांना जलांजली अर्पण करत आहे किंवा तीळ मिश्रित जल अर्पण करत आहे, त्यांनी याचा स्वीकार करावा आणि त्यांच्या कृपेने, आशीर्वादाने तुमचं जे काही अडलेलं काम असेल ते पूर्ण व्हावं। माझ्याकडून, माझ्या घरातील मोठ्यांकडून, लहानांकडून काही चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा असावी अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला तर्पणविधी करायला सुरुवात करायची आहे। जसं की समजा माझं आडनाव जोशी आहे तर जोशी कुळातील काश्यप गोत्रातील माझ्या 3 पिढ्यांच्या पितरांना असं बोलायचं आहे गणपतीला आपण हे करताना।
आणि आता आपण तर्पण विधी करणार आहोत. तर तर्पण विधी करण्यासाठी तुम्हाला समजा वडील नसतील किंवा तुम्हाला सासरे नसतील तर त्यांचं नाव घ्यायचं, त्यानंतर गोत्र बोलायचं आणि त्यांना तृप्ती मुक्ती मिळावी यासाठी तीळ मिश्रित जल मी अर्पण करत आहे याचा स्वीकार करावा असं म्हणायचं. आणि त्यानंतर हे तांब्यातलं पाणी जे आहे ते आपल्या हातावर आपल्याला सोडायचं आहे. आणि हे तांब्यातलं पाणी आपल्या जेव्हा हातावर आपण सोडतो तर त्यावेळेला तस्मै स्वधा नमः हा मंत्र म्हणायचा. हा मंत्र पुरुष मंडळींसाठी म्हणायचा, म्हणजे जे गेलेले पुरुष मंडळी आहेत, तुमचे सासरे, सासऱ्यांचे वडील, त्यांचे वडील किंवा तुमचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील यांच्यासाठी 3 पिढ्यांपर्यंतचे जे पुरुष मंडळी गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी तस्मै स्वधा नमः हा मंत्र म्हणायचा आहे. सेम या पद्धतीने आपण समजा तुमच्या वडिलाचं किंवा सासऱ्यांचं नाव घेतलं, गोत्र बोललं, हा मंत्र म्हणून पाणी सोडलं, हे 1 वेळा झालं. परत अजून तुमच्या वडिलाचं किंवा तुमच्या सासऱ्याचं ज्यांना तुम्ही तर्पण करत आहात सेम परत त्यांचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं आणि ते तीळ मिश्रित मी जल अर्पण करत आहे याचा स्वीकार करा म्हणायचं आणि हा मंत्र म्हणून पाणी सोडायचं. तर एका पित्रासाठी म्हणजे एका मृत व्यक्तीसाठी 3 वेळा आपण सेम बोलून हातावरून पाणी सोडायचं आहे. एका पित्रांना 3 वेळा तीळ मिश्रित जल अर्पण करायचं आहे. एकदा आपण सासऱ्यांना केलं किंवा तुमच्या वडिलांना केलं, त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांना करायचं, त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांना. सासऱ्यांना 3 वेळा अर्पण करायचं जल, त्यांच्या वडिलांना 3 वेळा अर्पण करायचं आणि त्यांच्या वडिलांना 3 वेळा अर्पण करायचं. आता समजा तुम्हाला तुमच्या सासऱ्यांचं नाव माहिती, त्यांच्या वडिलांचं नाव माहिती, पण पंजोबाचं नाव माहीत नाहीये, मग अशा वेळेला जोशी कुळातील पित्रांना असं म्हणायचं किंवा तुमचं जे आडनाव आहे तुमचं आडनाव, तुमचं गोत्र बोलायचं आणि या कुळातील पित्रांना असं म्हणायचं. मग जे कोणते पित्र असतील त्या सगळ्यांना ते अर्पण होतं. पण सहसा आपल्याला आपले सासरे, त्यांचे वडील, यांचे वडील म्हणजे आपले वडील, आजोबा, पंजोबा एवढ्यापर्यंत तरी नावं माहीत असतात, पण ज्यांना नाव माहीतच नसतील त्यांच्यासाठी सांगितलं. आता समजा तुमच्या घरातील महिला गेलेल्या असतील, समजा तुमच्या सासूबाई वारलेल्या आहेत, तर सासूबाईसाठी, त्यांच्या सासूबाईसाठी आणि त्यांच्या सासूबाईसाठी जेव्हा आपण हा तर्पण विधी करणार आहोत तर त्यावेळेला सेम सासूबाईंचं नाव घ्यायचं, गोत्र बोलायचं आणि त्यानंतर तीळ मिश्रित जल मी तुम्हाला अर्पण करत आहे याचा स्वीकार करावा. तुमच्या तृप्तीसाठी मुक्तीसाठी हे अर्पण करत आहे म्हणायचं. आणि त्यांना म्हणजे महिलांना गेलेल्या जेव्हा आपण जल अर्पण करतो त्यावेळेला तस्से स्वधा नमः, तस्से स्वधा नमः हा मंत्र म्हणायचा. पुरुष मंडळींसाठी तस्मै स्वधा नमः आणि महिलांसाठी तस्से स्वधा नमः हा मंत्र म्हणायचा आहे. या पद्धतीने सेम सासूबाईंसाठी अर्पण करत असाल, त्यांना तर्पण विधी करत असाल तर 3 वेळा करायचा, त्यांच्या सासूबाईंना 3 वेळा आणि त्यांच्या सासूबाईंना 3 वेळा. तर या पद्धतीने आपल्याला गेलेल्या महिलांना आणि गेलेल्या पुरुषांना तर्पण विधी जो आहे तो करायचा आहे किंवा त्यांच्यासाठी तर्पण करायचं आहे. समजा आता तुम्हाला सासू सासरे आहेत, पण त्यांचे सासू सासरे, त्यांचे सासू सासरे आणि त्यांचे सासू सासरे यांच्यासाठी करायचा असेल तर हा विधी तुमच्या सासू सासऱ्यांना करण्याचा अधिकार आहे. ज्यांना सासू सासरे नाही आहेत मग अशांनी त्यांच्या सुनेनी आणि मुलांनी केला तर्पण विधी तर चालतो, पण तुम्हाला सासू सासरे आहेत तर मग मुलाला आणि सुनेला हा विधी करण्याचा किंवा पिंडदान करण्याचा अधिकार नसतो. बाकी म्हणजे मला जेवढं माहिती किंवा आम्ही ज्या गोष्टी पाळतो तर त्यानुसार असं आहे. बाकी तुमच्या भागामध्ये, तुमच्या शहरामध्ये काय सांगितलं जातं तुमच्याकडे ते मला माहीत नाही, पण सासू सासरे असताना आपण ह्या गोष्टी करणं म्हणजे कुठेतरी दोष लागून घेणं असं आहे, त्याच्यामुळे करू नका. आता मला बऱ्याचशा अशा पण कमेंट आल्या की आम्हाला सासू सासरे आहेत पण ते त्यांच्या पित्रांसाठी हे काही करतच नाहीत. मग अशा वेळेला तुम्ही काय करा की तुमच्या पित्रांसाठी तुम्ही दानधर्म करू शकता. सुरुवातीला मी जे काही सांगितलं तुम्ही काय काय करू शकता या दिवशी, तर त्या गोष्टी तुम्ही करा, पण तर्पण विधी, पिंडदान या गोष्टी करू नका. यामुळे उगाचच आपल्याला दोष लागून घेतो. आता मला पण बघा सासू सासरे आहेत तर माझे जाऊ, मोठे भावे किंवा आम्ही या गोष्टी करत नाहीत, त्यांच्या माघारी मग ह्या गोष्टी करण्याचा आम्हाला अधिकार आहे. 3 पिढ्यांच्या पित्रांना, महिला असतील पुरुष असतील, त्यांना पूर्ण तर्पण विधी करून झाल्याच्या नंतर मग हे ताम्हण त्या जागेवरून उचलायचं आहे आणि त्या जागेवर थोडेसे काळे तीळ आपल्याला ठेवायचे आहेत. आणि हे जे पाणी आहे तुळस सोडून तुम्ही घरातील कोणत्याही इतर झाडांना टाकू शकता, पण पायंदळी येईल
रस्त्यामध्ये या पाण्याचा, या जलाचा अपमान होईल असं कुठेही हे पाणी टाकायचं नाही. एखाद्या झाडाच्या बुंध्याशी वगैरे तुम्हाला व्यवस्थित हे पाणी टाकून द्यायचं आहे. आणि त्यानंतर हा तांब्या, ताम्हण वगैरे धुवून आपण परत वापरलं तरी सुद्धा चालतं. आणि जे जमिनीवर टाकलेले तीळ आहेत ते थोड्या वेळ तसेच राहू द्या. आणि त्यानंतर ते एखाद्या कापडानी वगैरे उचलून घ्या आणि ते सुद्धा एखाद्या झाडाच्या बुंद्याशी वगैरे तुम्ही टाका. इकडे तिकडे खरकट्यात वगैरे टाकू नका. आणि हे तीळ झाडूने वगैरे काढून घेऊ नका किंवा या तिळाला पाय वगैरे लागेल असं तुम्ही करू नका. आता समजा तुमचे सासू सासरे हे काही विधी करत नसतील तर अशा वेळेला मग तुम्ही या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला माठ दान करू शकता. शिदा कोणाला अर्पण करू शकता, एखाद्या मंदिरामध्ये देऊ शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही देऊ शकता. मंदिरामध्ये आपल्या पितरांचं स्मरण करून यथाशक्ती जे काही तुम्हाला दान करायचं आहे, गुप्तदान, ते तुम्ही करू शकता. किंवा एखाद्या गुरुजीला वगैरे बोलवून, एखाद्या गरजू व्यक्तीला बोलवून तुम्ही दुधाची पिशवी, काही फळं आणि यथाशक्ती दक्षिणा त्यांना देऊन त्यांना आपले पितृस्वरूप मानून तुम्ही त्यांना नमस्कार करू शकता. आणि याचबरोबर दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर 6 वाजता घरातील दक्षिण दिशेला ज्योत येईल याप्रमाणे एक दिवा आपल्या पितरांचं स्मरण करून तुम्ही लावू शकता. हा दिवा कणकेचा सुद्धा असू शकतो किंवा मातीची पणती सुद्धा असू शकते. मातीची पणती घेणार असाल तर नवीन घ्यावी, अगोदर वापरलेली नसावी. आणि हा जो दिवा आहे तो दुसऱ्या दिवशी मातीचा असेल किंवा कणकेचा असेल, दुसऱ्या दिवशी तो विसर्जित करायचा आहे. हा दिवा कसा लावायचा याचा व्हिडिओ उद्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. कारण हा दिवा घ्यायचा आणि असाच लावायचा नसतो. हे लावण्याची सुद्धा एक पद्धत आणि एक विधी आहे. त्याचबरोबर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून बसू शकता. पितृस्तुती, पितृअष्टक किंवा पितृस्तोत्र यापैकी कशाचंही तुम्ही पठण करू शकता. आणि आपल्या पितरांना काही आपल्याकडून चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल माफी मागून तुमचे जे काही अडलेले कामं असतील ते पूर्ण व्हावे यासाठी प्रार्थना सुद्धा करू शकता, जर तुम्ही हा विधी करू शकणार नसाल तर. बाकी तुम्हाला सासू सासरे नसतील तर हा विधी तुम्ही या साध्या सोप्या पद्धतीने करू शकता. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असू द्या, दुपारी 12 नंतर हा विधी तुम्ही करू शकता जर तुम्हाला सासू सासरे नसतील तर. आणि मला अशी पण कमेंट आली होती की माझे वडील वारलेले आहेत, मला भाऊ नाहीये, मग अशा वेळेला वडिलांसाठी करू शकतो का? तर हो, तुम्ही तुमच्या वडिलांसाठी हा विधी करू शकता. पण तुम्हाला भाऊ असेल तर तुमच्या भावाला करण्याचा अधिकार आहे. पण तुमचा भाऊ जर काही करतच नसेल, विचारतच नसेल आई वडिलांना, तर मग अशा वेळेला तुम्ही तुमच्या वडिलांसाठी केलं तर चालतं. कारण महिलांना सासर आणि माहेर दोन्हीकडचा पितृदोष लागत असतो. आय होप तुम्हाला ही सगळी माहिती लक्षात आलेली असेल. काहीच अवघड नाही. जसं आपल्याला इथे बघा दिसते पिक्चरमध्ये, तसं उजव्या हातामध्ये दर्भाची काडी फक्त धरायची आणि पाण्यामध्ये सगळ्या वस्तू टाकून ते पाणी फक्त आपल्या हातावर सोडायचं आहे. जे गेलेली मंडळी आहेत त्यांचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं आणि जल अर्पण करताना जो मी तुम्हाला मंत्र सांगितला, पुरुष असतील तर पुरुषांसाठीचा मंत्र बोलायचा आणि महिला गेलेल्या असतील तर महिलांसाठीचा मंत्र बोलायचा. आणि एका व्यक्तीला 3 वेळा तर्पण करायचं आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे सासऱ्यांना करताय तर 3 वेळा जल या पद्धतीने अर्पण करायचं. त्यांच्या वडिलांना परत 3 वेळा, त्यांच्या वडिलांना परत 3 वेळा आणि सासूबाईंना 3 वेळा, त्यांच्या सासूबाईंना 3 वेळा, त्यांच्या सासूबाईंना 3 वेळा. हा तर्पण विधी झाल्यानंतर तुम्ही पितरांना नैवेद्य दाखवायचा, कावळ्याला घास द्यायचा, गाईला घास द्यायचा आणि त्यानंतर जे कोणी मंडळी जेवायला बोलवली असतील त्यांना जीव घालायचं आणि त्यानंतर घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करायचं. या पद्धतीने हा विधी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या 3 पिढ्यांच्या पितरांसाठी आपल्याला करायचा असतो.